तर आज फायनली वैभवतानं घेतला ना रे बा 17 प्रो मॅक्स. कसा घेतला, कुठून घेतला आणि कितीचा घेतला, चला ब्लॉग मध्ये मी तुम्हाला पुढे सांगतो. पण तेपर्यंत तेवढं तुमच्या भावाले फॉलो करून टाक जा. तर काय म्हणता मग पोट्टी हो, कशा सर्वांना मनापासून जय श्रीराम. तर आज सकाळी सकाळी उठून सगळ्यात पहिले तर कॉलेजला गेलो आणि कॉलेजला जाऊन जराशे लेक्चर केले आणि मग तेवढ्यातच आपल्याला प्रतीकदा भेटला. प्रतीकदा म्हणे आम्हाला तर घेरे बा कधी ब्लॉग मध्ये. मग प्रतीकदाची भेट घेतली मस्त आणि तिथून सगळ्यात पहिले तर आलो नाश्ता करायला आणि इथे येऊन तईट मध्ये इंदोरी पोहा मारून घेतला. आणि नाश्ता झाल्यावर चहा पिणं इज मोस्ट इम्पॉर्टंट म्हणून आम्ही चहा प्यायला आलो. मस्त इथं चहा पिऊन घेतला आणि तिथून मग राजकमाल चौकात एका शूजच्या दुकानात आलो. इथून जो आपल्याला शूज आवडला, भाऊनं त्या शूजची किंमत डायरेक्ट 4,500 सांगितली. त्याने म्हटलं राजा काही कमी तर करा. नाही म्हणत, ओरिजिनल प्राइस 11,000 आहे, तरी आम्ही तुम्हाला 4,500 मध्ये देऊ राहिलो. त्याच्यापेक्षा 1 रुपये कमी आम्ही करू नाही शकत. मग तसंच तिथून निघालो आणि सगळ्यात पहिले तो पेट्रोल पंपावर आलो आणि पेट्रोल पंपावरून 1 लाखाच्या गाडीत 50चं पेट्रोल हक्काने टाकून 50 करोडाच्या गाडीत घरी अकोल्याला आलो. आता 50 करोडाची गाडी कोणती, ते म्हणजे आपली रेल्वे. बरं दुसरंच काही समस्या. आणि जसं अकोल्याला आलो घरी न जाता सगळ्यात पहिले तर दास मोबाईलवर आलो. काहून तर आपला वैभवदा घेणार होता आज 17 प्रो मॅक्स. मग इथं आलेल्या सगळे आपले एक एक करून ब्लॉगर लोक आले आणि त्यानंतर मग वैभवदाचे आई बाबा आले आणि सगळेच्या पुढे वैभवदानं मस्तपैकी मोबाईलची अनबॉक्सिंग केली. पहिले तर जराशे त्याचे सिनेमॅटिक व्हिडिओ काढून घेतले. त्यानंतर मोबाईल हातात घेऊन त्याला मोबाईलच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि मोबाईलचा कलरही त्यानं खतरनाक मध्ये भगवाच घेतला. जाऊ द्या म्हटलं, आपल्या नशिबात तर काही घेणं नाही, असं हातात घेऊनच एक वेळा पाहून घेऊ. मग तोच मागाचा मोबाईल पण गरिबी मध्ये आपल्या मोबाईलचा ग्लास गार्ड बदलला आणि अभिसोबत रात्री घरी आलो. तर चला मग पोट्टी हो, आजच्यासाठी एवढंच. ब्लॉग आवडला असेल तर तुमच्या भावाला एक वेळा फॉलो नक्की कर जा. जय श्रीराम.